केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान शनी महाराजांच्या चरणी। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी गुरुवार 2 जानेवारी रोजी सायंकाळी सहपरिवार शनी शिंगणापुरात येऊन सपत्नीक अभिषेक करत चौथऱ्यावर जाऊन शनी महाराजांचं दर्शन घेतलंय। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान दरवर्षी 1 जानेवारी रोजी सहपरिवार शनी शिंगणापूरला येऊन शनी महाराजांचं दर्शन घेतात। मात्र बुधवारी 1 जानेवारी रोजी शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात दिल्लीत कॅबिनेट बैठक होती, त्यामुळे त्यांना दर्शनासाठी शनी दरबारी येता आलं नाही। दुसऱ्या दिवशी का होईना त्यांनी नव्या वर्षाच्या सुरुवातीची दर्शनाची परंपरा कायम ठेवली। शनेश्वर देवस्थानच्या वतीने अध्यक्ष भागवत बाणकर, उपाध्यक्ष विकास बाणकर, कोषाध्यक्ष दीपक दरंदले आदींनी सन्मान केला। या आमदार विठ्ठलराव लंगे उपस्थित होते। मराठा महासंघाचे संभाजीराव दहातोंडे, पोलीस पाटील साईराम बाणकर यांनी पगडी देऊन सन्मान केला। दरम्यान पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी सुरूच राहील, त्याचबरोबर कांदा निर्यात मूल्य 40%वर 20%वर आणल्याची माहिती त्यांनी दिली। कांद्याचे भाव कमी झाले तर नाफेड आणि इतर संस्थांच्या माध्यमातून कांदा खरेदी केला जाईल, त्यामुळे कांदा उत्पादकांना त्यांचा चांगला भाव मिळेल, असाही निर्णय कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला। तर दिल्लीतील शेतकऱ्यांना अनेक योजनेचा लाभ मिळत नव्हता, म्हणून दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे, अशी माहिती शिवराज सिंग चौहान यांनी दिली। कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांना पाहून मध्य प्रदेशमधील शनी भक्तांनी प्रेमानं मामाजी आवाज देऊन हातात हात देण्यासाठी व फोटोसाठी गरडा घातला। सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेवून त्यांनी मध्य प्रदेशमधील सर्व शनी भक्तांना हात उंचावून अभिवादन केलं। कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी राहुरी, सोनई, शनी शिंगणापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता।